खूप दिवसांनी आज ही लसूण चटणी केली आणि खरं सांगू का, कधी-कधी जेवताना भाजी खायची अजिबात इच्छा नसते. पण ताटात अशी एखादी चटणी असेल ना, तर 2 घास जेवण जास्तच होतं. ही चटणी बनवण्यासाठी आधी मी घेतले आहे 2 चमचे धने आणि ते खलबत्त्यामध्ये थोडे जाडसर कुटून घेतले. मग घेतला एक छोटी वाटी भरून लसूण आणि तोही जाडसर कुटून घेतला. एका वाटीमध्ये 1 चमचा लाल तिखट घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि कुटलेले धने घातले आणि 1 मिनिटभर परतून घेतलं. आता यामध्ये कुटलेला लसूण घालून साधारणपणे 2 मिनिटं परतून घेतलं. आता यामध्ये लाल तिखटाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ घालताना शूट करायला मात्र विसरले. हे सगळं नीट शिजवून पाणी आटू दिलं आणि शेवटी 2 चमचे दही घातलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, दही घालताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा किंवा गॅस बंद करूनच दही घाला, नाहीतर दही फाटू शकतं. दही छान मिक्स करून 2 मिनिटं लो फ्लेमवर ही चटणी छान शिजवून घेतली आणि तयार झाली आपली झणझणीत आणि चटकदार अशी लसणाची चटणी. ही लसणाची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.